म्हणून साहेब याच्यात एक 4 ओळीची कविता सुद्धा म्हटलेली आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले सप्त नद्यांचं पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगा सागर. तीर्थ गंगा सागर म्हणून त्याची ओळख आहे. या गडावरती लागणारं 12 महिने पिण्यासाठी जे पाणी वापरलं होतं या तलावाचं वापरलं होतं. बघा साईडला दगड काढण्याची पद्धत आपल्या सर्वांना पाहायला भेटते. इथून दगड काढला जायचा, तो दगड तशा पद्धतीने घडवला जायचा आणि तोच या गडाच्या बांधकामाला वापरला जायचा. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले जायचे. या तलावाच्या समोरच्या दिशेला बघा 2 स्तंभ इकडे आणि पलीकडे. पलीकडच्या स्तंभाचं सध्या काम चालू आहे. याला या काळातले सप्तमोरे असं म्हटलं जातं. बघा हे तुम्ही रायगडावर येण्याअगोदर सुद्धा पाहिले असतील. इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकाच्या मागच्या दिशेला आपल्याला पाहायला भेटणारे स्तंभ आज प्रात्यक्षिक रायगड किल्ल्यावरती तुम्ही व्यवस्थित पाहताय. हा पहिला आणि दुसरा मजला आहे. याच्यावरती अजून जर का सप्त म्हटल्यानंतर अजून जर का 5 मजले असेल तर याच्या 7व्या मजल्याची हाईट किती उंच असावी. याला त्यावेळी पूर्ण सजवलं जायचं. रेशमी पैठणांच्या झालरी होत्या, कावदिव्यांच्या पंत्या होत्या, तांब्याच्या नळखंडानं कारंजे सजवलेले होते. असं रायगड त्यावेळी सजलेला असताना राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेला या अष्टकोनी स्तंभावरती निवांत हवा खाण्यासाठी बसायच्या. याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हणतात. साईडला जो दुसरा स्तंभ आहे त्याचं नाव आहे विजय स्तंभ. विजयाचा भगवा ध्वज रायगडावरती तिथे फडकवला जायचा आणि भगवा फडकला की महादरवाजाच्या इथे तोफेंचा आवाज जायचा. खरा तळागाळातल्या गाव असताना कळलं जायचं गडावरून तोफेचा आवाज आला. याचा अर्थ आपल्या राजाने कोणता तरी गड किल्ला जिंकला आणि आनंदाचा संदेश देण्यासाठी गडावरून तोफेचा आवाज पाहायला भेटला. म्हणून त्या ठिकाणावरती विजयस्तंभ आपल्याला पाहता येतो. पलीकडे बघा जो समोरचं टोक दिसते का भगव्या ध्वजाखाली, या टोकाचं नाव आहे टकमक टोक आणि हाईट आहे 1275 फूट उंच. पेशवेकाळी जर का कोणी चोरी लबाडी गुन्हेगारी केली अशा गुन्हेगाराला गोणीमध्ये बांधायचं आणि कबूल न केल्यास या टकमक टोकावर लोटून दिलं जायचं. हायकोर्ट ही शिक्षा होती. पण शिवाजी महाराजांनी असं कधी कोणा तिथून लोटलेलं नाही आहे आणि संभाजीराजांनी कधीच कोणाला सोडलेलं नाही. संभाजीराजांच्या काळात स्वराज्याचा पहिला कडेलोट झाला तो म्हणजे माळ सावंतांचा. मग शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये राजाने त्या टोकाचा वापर काय केला तर आपल्या राजमातेचं दर्शन घ्यावं. आज सुद्धा तुम्ही नंतर त्या टोकावरती जाणार आहात. गेल्यानंतर पाचडगावचा 9 एकराचा वाडा जिजाऊंचा दिसतो. पण दर्शन व्हायचं कसं साहेब? आज आपल्याकडे फोन आहे. शिवकाळात फोन होते का? राजाने त्या टोकावरती घंटी लावली होती. घंटी वाजवताच राजमाता जिजाऊ वाड्याच्या बाहेर भगवा ध्वज घेऊन यायचे. अभिमानानं दर्शन व्हायचं. याला त्या काळातले शिवप्रेम म्हणतात. ते खरं टकमक टोक. अवश्य गडाच्या पायथ्याला उतरला आऊसाहेबांचा वाडा पहा. तिथे कट्ट्याची वीर आहे आणि एक दगडाचं सिंहासन आऊसाहेबांना बसण्यासाठी केलं होतं. त्यावेळेच ते तुम्ही पाहून जाऊ शकता, ते दर्शन करू शकता. बघा आता आपण गडाचा बाल्यकिल्ला पाहायला जाऊया. पण जो बाल्यकिल्ला आपण पाहणार आहोत त्या दरवाज्यातून आपण जाऊया. त्याचं नाव आहे पालखी दरवाजा. स्वराज्याच्या मानाच्या आणि रुबाबात जाणाऱ्या पालख्या त्या दरवाजाने प्रस्थानित व्हायच्या. तो पालखी दरवाजा आपण जवळ जाऊन पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हॅलो हॅलो महाराज की जय. समोरच्या दरवाजातून आपण आतमध्ये जाऊया. गडाचा मुख्य बाल्यकिल्ला आपल्याला पाहायला भेटेल. इथून तुम्ही 32 पायऱ्या चढलात की गडाच्या बाल्यकिल्ल्यामध्ये आपला सर्वांचा प्रवास होतो. स्वराज्याच्या मानाच्या आणि रुबाबात पालख्या याच दरवाजाने येणं जाणं करायच्यामुळे याला पालखी दरवाजा म्हणतात. पण आपण आता 2350 पायऱ्या चढलात. एका पायरीची हाईट पाहिली तर आता सुद्धा जाताना मेजर माप करू शकता. 6 इंचची एक पायरी आहे. ही पायरी 1.5 फुटाची पाहायला भेटते. एवढ्या हायटेड का होतं त्याचं कारण तसं होतं कारण की त्या काळात लोक एवढे काटेक आणि कणखोर होती की प्रत्येक मावळ्याची हाईट 7 फुटापेक्षा जास्त हाईट नव्हती. धावत पालखी घेऊन जायचे. राजांना वाड्यामध्ये सोडायचं. पुन्हा पालख्या बाहेर आणायच्या. त्या पालख्या इथे सजवून ठेवल्या जात असायच्या म्हणजे वेळेला त्या उपयोगी पडता याव्या. आणि जे पालखी उचलणारे जे काही भोई समाजातले लोक होती यांनी इथे विश्रांतीसाठी जागा तयार केली होती. म्हणजे केवढं मोठं नियोजनबद्ध काम आपल्या राजाने त्यावेळी केलं असेल. बघा इथे साईडला एक बघा छोटासा दरवाजा पाहायला भेटतो. याला चोरदिंडी म्हणतात. जर का शत्रूने रायगडाला घेरण्याचा प्रयत्न केला तर शत्रूपासून स्वतःचा बचाव कार्य व्हावं म्हणून या चोरवाटेचा वापर करण्यात येत होतो. बघा इथेच आपण आता 32 पायऱ्या चढूया आणि गडाचा मुख्य बाल्यकिल्ला आतमध्ये जाऊन जवळून पाहूया. मग बाल्यकिल्ला म्हणजे काय? सब किल्ला किती मोठा असू द्या पण सर्वात महत्वाचा पाठ जिथून गडाची विभागणी केली जाते, जिथून गडाची पाहणी केली जाते अशाच भागाला गडाचा बाल्यकिल्ला म्हणतात. तुम्ही राजगडाचा बाल्यकिल्ला पाहिला असेल तो नॅचरल आहे. एका सुळक्या पद्धतीने पाहायला येतो. कमी प्रमाणात लोक राहू शकतात बघा. पण या बाल्यकिल्ल्यात एक राजविस्तार कसा असतो हे आपल्याला पाहायला भेटतं. बघा तिथे राण्यांना महल आहेत, अष्टप्रधानांचे वाडे आहेत, राजांचा राहता वाडा कसा असेल हे प्रत्येकाने ते नजरेसमोर प्रात्यक्षिक करा. जरी रायगड ओपन असेल पण आपण जर का ते कल्पना केली ना तर समोर जसं आलिशान राजवाडे तुम्हाला बघता येतील. बघा तर आतमध्ये जो गडाचा बाल्यकिल्ल्याचं स्वरूप हिरो इंदुरकर आणि छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतून कसा घडवला हा जवळ जाऊन पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तिथून राजवाड्यात जात होतो. वाट तिथेच होती. आता दरवाजा निघतो पूर्ण असेल ना राजवाडे निघते.
हे धनु किती मागे राहिलीस पुढे चल चल की खाडे कसं ओ सर इकडं आम्हाला दाखवा की काय होतंय. स्वप्नील सर परत या. गाडी गेल्यानंतर फोटो आणि विषय म्हणजे आता काढावं लागतं. बोला पुणे श्लोक छत्रपती श्री जय. हे बघा आपण सर्व मावळे रायगडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने मार्गस्थ आलो म्हणून तुम्ही या सर्वांनी या पालखी दरवाजाचा वापर केला, बरोबर की नाही. पण जर का तुम्ही या गडावर येण्यासाठी रोपवेचा वापर केला असता तर रोपवेने अवघ्या 4 मिनिटांमध्ये गडावरती सहज पोहोचला असतं. रोपवे ही गडाची बॅक साईड आहे. 1996 मध्ये रोपवे झाला म्हणून लोक अवघ्या 4 मिनिटांमध्ये एका यंत्रामध्ये बसून अप्पर स्टेशनला पोहोचले. 128 पायऱ्या चढल्यानंतर जो पहिला गेट लागतो त्याचं नाव आहे मेना दरवाजा. मेना आणि पालखी एकच प्रकार राहिल्याचं. मेना ही पॅक होती आणि पालखी ओपन होती. राजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पहिला पॅकबंद मेण्यामध्ये बसायच्या. पलीकडच्या गेटने येणं जाणं चालायचं म्हणून त्याला मेना दरवाजा असं म्हणतात. सर या 2 गेटच्या मध्ये ही जी काय आडवी जी भिंत दिसते का, भिंतीला संलग्न एकाला एक लागून 6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहिती आहेत का? शिवरायांना राण्या होत्या 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला 1 राणी करायला परमिशन आहे. आपल्या राजाने 8 लग्न का करावीत त्याच्या मागचे कारण आहे. स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती. स्वैरसंबंध जुळवले. मोहिते, इंगळे, गायकवाड, जाधव, विचारे, शिर्के, पालकर आणि निंबाळकर घराण्याशी स्वैरसंबंध जुळवले. 8 राण्यांची नावं सुद्धा तुम्हाला सर्वांना ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणींनी पुतळणीची. आता मी म्हटलं इथे तर फक्त 7 राण्या राहायच्या. मग छत्रपती शिवरायांच्या 2 राण्या राहायच्या गुड्यो तर महाराजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई, संभाजीराजांच्या मातोश्र्यांची देवज्ञ झाली 1659 ला राजगड किल्ल्यावर. आज सुद्धा तुम्ही राजगडाला जाऊन भेट द्या अवश्य. त्या पद्मावती माचीवरती सईबाईंची समाधी पाहतो. मात्र शंभूराजे हे वयाचे 2 वर्षाचे होते. आईची माया, आईचं प्रेम हे फक्त 2 वर्षापुरतच लाभलं गेलं. त्या राजाचा इतिहास जितका ऐकावा, वाचावा, लिहावा तितका खूपच कमी आहे. फसवण्याचं काम आपल्याच लोकांनी केलं आणि ते सुद्धा घरातल्याच लोकांनी दगाफटका केला. जर संभाजीराजांना आयुष्य 50 वर्षाचं लाभलं असतं आणि शिवराय अजून 10 वर्ष जगले असते तर या जगाच्या नकाशात या भारताचा इतिहास एक वेगळा पाहिला असता. स्वतःच्या मेवण्याकडून दगाफटका होऊन 40 दिवस त्या देहावरती क्रूर हल्ले होणं हे सोपं काम नव्हतं. पण शेवटपर्यंत दुश्मनासोबत चुकले नाहीत. शेवटला दुश्मनाने स्वतःच्या दरबारी जाऊन स्वतःच्या बेगम बायको समोर त्याच्या लाखोच्या फौजेसमोर आपली मान झुकवली गेली. तो काय म्हणतोय? औरंग्या स्वतःची बेगम त्याला विचारते, हुजूर संभा को तो गिरफ्तार किया था फिर आगरा क्यों लेके नहीं आया? तो औरंग्या स्वतःच्या दरबारामध्ये त्या बेगम बायकोला म्हणतोय, इस काफिर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया. ओ संभा जैसा बेटा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करता. फिर हमारे 4 बेटे नालायक निकम्मे थे. दुश्मनाने केलेली मराठ्याची तारीफ होती. म्हणून साहेब म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला एक शेर शिवा का एक छावा था आणि महापरम पितापी एक ही शंभू राजा था. ज्यांना आईची माया फक्त 2 वर्षापुरते. त्या सईबाईंची देवाज्ञा राजगडात आली. राजगडात त्यांची समाधी पाहतो. 3 नंबरच्या राणी कुतला राणी साहेब गडाच्या पायथ्याशी पाचडगावी राहिल्या गेल्या आणि बाकीच्या 6 राण्यांना ही साधन नव्हती. हा एवढा मोठा अखंड महाल पाहतो. हा एका राणीसाठी होता. महलात काय पाहायला भेटेल? हा पहिला जो बेस दिसतो ना हा राणीचा हॉल. येणारी पाहुणी मंडळी राणीला भेटायची. पाठीमागे राणीचा अंतापूरमध्ये तिचं बेडरूम होतं. टॉयलेट रचना आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी. एकदा टॉयलेट पाहून घ्या त्या काळातलं. मग पुढे आपण धान्य कोठार मंत्री निवासस्थान पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जुळ्या ह्याच्या मोकळ्या हे तर काय महत्व असतं. चला सर
येते बघ इसी कोकणीला फोन लावतो जरा तू त्याच्या बघ त्यांना सांग कुठं येत सगळ्यांचं फोटो काढायला जाऊ द्या तिथं स्वभाव व्हायचा एवढं मोठं हे स्ट्रक्चर सेम आजही कोणत्या जागांचा सेंद्रिय खतामध्ये किल्ल्यावरती पाहता येणार आहे परंतु या राणीवाड्यासमोर फुटलेले ओढे दिसतात ना याला सर्वंटवाडी असं म्हणतात. नौकर चाकर शिपायांची गरज राणीने आज्ञा करावी दाखवणे आतमध्ये जाऊ आपलं छोटं मोठं काम पाहावं आणि पुन्हा विश्रांतीला येऊन बसवून त्या प्रत्येक राणीच्या अशी असं राहते घर तयार केलं होतं. तसं ह्या इथे समोर आपण जे 5 राजवाडे दिसतात का तुम्हा सर्वांना पहिले 2 जॉईंट आहे पलीकडे 2 सेपरेट तो सिंगल आहे परंतु त्या 2 झाडांच्या खालच्या बाजूला उर्वरित 3 राजवाडे याला म्हणतात अष्टप्रधान मंडळाचे वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्यांचा कारभार रायगडावरून इथून हाताळला जात होता. भारताचं पहिलं मंत्रिमंडळ आपल्या ज्या राजाने स्थापन केलं गेलं त्या मंत्रालयात राहतं घर होतं बघा. मग राजांचे मंत्री तरी कोण होतं? मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, अडाजी पंत, रघुनाथ पंडित आणि यसाजी कंक हे जे काही राजांचे मंत्री होते त्या प्रत्येकाला एक राहतं घर होतं. साईडला त्यांना कचेऱ्या होत्या. प्रत्येकाला टॉयलेट बाथरूमची रचना असं एका मंत्र्याला एवढं मोठं एक निवासस्थानाची जागा पाहतो. याच्यावरती सर जाळीमध्ये 2 खड्डे आणि दगडामध्ये पाहतो धान्य कोठाऱ्या नावाने ओळखलं जातं. कोकणात याला पेव किंवा पेंगी म्हणतात. रायगडाला खाऊन वेडा घालतात तर गडावरती 3000ची फौज राहायची. या 3000 फौजेला संकट काळी जर एखादी वेळ आली तर शिवाजी राजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये पेशव्यांचं राजवट. या पेशवे राजवटीनेचा वापर एक वेगळा करून घेतात तो म्हणजे काळ कोठडी. चोरी लबाडी गुन्हेगारी करणाऱ्याला 7 दिवस इथे डांबलं जातं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला त्यामुळे कोणत्यामध्ये बांधाची सरळ ठोकून दिलं जायचं. हायकोर्टला शिक्षा होती. खड्ड्याची खोली 22 फूट 20 फूट 15 फूट कोकणातील पेव किंवा कणगी. आपण कोल्हापूरचा पन्हाळा पाहिला दादा. पन्हाळ्यावरती जमीन लेवलपासून 52 फुटांचा 3 फूट आहे त्याला अंबारखाना म्हणतात. ते 5 लाख लोकांना धान्य पुरवायचं. 52 फुटावरून धान्य टाकायचं आणि मागच्या बाजूला आउटलेटद्वारा धान्य बाहेर पास करायचं. हे पाहत असताना शर्टच्या खिशावरती हात ठेवा. एखादी वस्तू खाली पडली पुन्हा सापडली जाणार नाही. एकदा पाहून घ्या मग राजांचा वाडा पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या. पुरे चला धान्य कोटायची 3 लाख ही कधी सुद्धा विसरणार नाही. म्हणतो तुम्हाला अविस्मरणीय आहे. चला संचित तुम्ही स्वीकार पाहिजे सगळं हे बघा नुकत्याच्या दरवाजातून तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केलात ना साहेब या दरवाजापासून पुढे प्लेन प्लॅस्टिक भिंतीच्या भिंतीपर्यंत आपल्या सर्वांना जायचंय. परंतु जात असतानाच्या मध्ये एकालेक लागून आपल्याला काही 4 चौत्रे बघायला भेटतील आणि या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवरायांच्या राहत्या राजवाड्याचं परिसर म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांचा त्यावेळेचा राहता राजवाडा असेल तरी कसा त्रास सुद्धा बघा. याच्यावरती जे काही चौकोनी बॉक्स मध्ये दगड दिसतात ना साहेब या प्रत्येक दगडावरती चौकोनी सागरी खांब होत. बँगलोरी कुंभारनळीची कौल होती. आतून बाहेरून रेशमी पैठण्यांच्या झालरी होत्या. मध्ये काव दिव्यांच्या पंत्या मशालीचा उजेड होता आणि अशा पद्धतीने रायगड त्या काळातला हा राजवाडा नटलेला होता बघा. आणि याच नटलेल्या राजवाड्यामध्ये आपल्या लाडक्या राजाचं रायगडाने पाहिलेलं 10 वर्षाचं वास्तव्य. जर या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रायगडाने मात्र असे काही 2 दिवस अनुभवायला भेटले.
एक रायगडाच्या पदरी पडलेला आनंदाचा दिवस आणि एक रायगडाने पाहिलेला तो दुःखाचा दिवस. आनंदाचा दिवस आज सुद्धा तो आनंदाने साजरा होतोय. ती तारीख आहे 6 जून 1674 ला आपल्या महान राजाचा राज्याभिषेक सोहळा या रायगडाने कसा अनुभवला असेल. पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या पदरी, या स्वराज्याच्या पदरी, या राजवाड्याच्या पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला आणि आपण सर्व पोरके झालो. ती तारीख आहे साहेब 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा होती. हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजाने अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती याच जागेवरती सोडला. साहेब ही जागा, ही माती आपल्यासाठी किती पवित्र असावी याची कल्पना करा. जीवनात आलेल्या प्रत्येक शिवभक्तांनी रायगडाची वारी करत असताना या छत्रपती शिवरायांच्या राजवाड्याची सुद्धा माती कपाळी लावणं खूप महत्वाचं आहे. कारण की अखंड आयुष्य 50 वर्षाचं लाभलं. आपले 50 वर्ष कशी निघतात तर 20 वर्ष बालपणामध्ये आणि उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं स्वतंत्र घर बांधता येत नाही. राजाने खरं तर एक साम्राज्य घडवलं. म्हणून तुम्हा सर्वांना एवढंच सांगतोय, शेवटची अंतिम यात्रा इथूनच निघाली. जरी शेवटची पाठ इथे टेकली असेल तर इथूनच मात्र शेवटची अंतिम यात्रा निघाली. समोरचं एक मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं आणि जगदीश्वराच्या साक्षीनं राजाच्या देहाची तागणी त्या ठिकाणी दिली. अखंड आयुष्य फक्त 50 वर्षात असताना विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे, आपल्याला गड किल्ले फिरताना आयुष्य निघून जात असेल. शिवरायाने त्या 50 वर्ष एवढं मोठं गड किल्ले साम्राज्य कसं सांभाळलं असेल लोक. म्हणजे एवढं सांगतोय की अनाम विराजत झाला तुझा जीवनांत, अहो पेटली न वात या धगधगत्या साम्राज्यवीरा, या धगधगत्या साम्राज्यवीरा. हाच तो प्रशस्त वाडा होता. कॉर्नरला पाण्याच्या 3 टाक्या होत्या. ऐतिहासिक होती खड्डा स्नानगृह, त्यावेळेस ते स्विमिंग पूल होतं. पुढे स्वयंपाकघर पण पाहण्यापूर्वी आपण सर्वांनी चपला इथे खाली करा, वरती जा, तिथली माती कपाळी लावा, मग पुढील दर्शनाला आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. राजवाड्यातील लोकांनी चपला काढा प्लीज. राजवाड्यात सर वरती चप्पल नकोय, वरती चपला घालून फिरू नका. बुटवाले या बाजूला एका बाजूला काढा. ये चला ये साइड से लवकर दिसतो. या पूर्वीच्या दगडी चुली पाहायला आणि राजांचं जेवण हे राजांच्या याचा मात्र इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महाराजांना दुश्मनाची कदापि भीती नव्हती. महाराजांनी दुश्मनाला पाणीपत केलं होतं पण दुश्मनापेक्षा घरातच भीती होती. राजाने हा अनुभव राजगड किल्ल्यावरती सुद्धा घेतला होता. राजगडावरती तो 3 वेळा प्रयोग करण्यात आला होता आणि रायगडावरती तो 2 वेळा, दुसऱ्या वेळी तो सक्सेसफुल झाला. कारण की 3 एप्रिल 1680 ला 20 दिवस अगोदरच शिवराज त्या राजवाड्यामध्ये आजारी होते. स्लो पॉइजन विषबाधा झाली. जर घरातून सपोर्ट असतं, मी मगाशी सांगितलं शिवरायांना, संभाजीराजांना जर घरातून सपोर्ट असताना शिवराय 10 वर्ष अजून जगले असते तर जगाच्या नकाशात भारताचा इतिहास वेगळा पाहिला असता. ना इंग्रज, ना पोर्तुगीज, ना मोगल या गडकोटयावर कधी फिरलेले आपल्याला पाहता आले नसते. आज लोक काही म्हणतात की ते राजस्थानचे गडकिल्ले सुव्यवस्थित आहेत, मग महाराष्ट्रातले गडकिल्ले बघणं का? तर त्यांना एकच सांगायचंय,
आपल्या छत्रपतींचा ज्यावेळी इतिहास वाचाल ना त्या इतिहासाचं महत्व कळेल. राजस्थानी राजे शरण गेले आपण मात्र कधीच कोणासमोर झुकलो नाही आणि म्हणून आपलं राज्य घडलं. जर झुकलं असतं तर शत्रूने कधी आपल्यावरती हल्ले केले असते आणि मराठ्यांचं कदापि साम्राज्य कधीच उभं राहिलं नसतो का. तो राहता वाडा, हे स्वयंपाकघर, या पूर्वीच्या असणाऱ्या दगडी चुली, इथे मागे बघा तळ कोकणातली उखळ भात कांडण वगैरे इथे केलं जायचं. तर या भिंतीना जे काही दरवाजे दिसतात ना याला टहाळणी बुरुज म्हणतात. खाली शत्रुवती पहारा देण्याचा याचा वापर व्हायचा. पुढे त्यांचं सचिवालय आणि या गडाची समोरची दिशा पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुला पाहिजे काय समाधी स्थळाचं नाही हे करूया विचारूया जरा. चल चल सांगू ना हा लगेच सांग मग. बोला रे गाईड आहे जरा. श्री शिवाजी महाराज की जय. समोर बघा ती समोर विटांची चौकोनी बॉक्सवाली खोली तुम्हाला पाहायला भेटते का. तर या खोलीचं नाव आहे टाकसाळ. करंशी छापण्याची जागा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांच्या स्वतंत्र 4 करंश्य होत्या. शिवराई, नाणी, मुद्रा, होण याचे ते 2 कॉईन खूप महत्वाचे होते. एक होतं ते होण हे चलन सोन्याचं होतं, 1.4 ग्रॅमचं होतं आणि दुसरी होती तांब्याची शिवमुद्रा. शिवमुद्रेचा लोगो तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. जसं आपल्या 1 रुपयाच्या कॉईनवरती लेख लिहिला जातो सत्यमेव जयते. 350 वर्षापूर्वीच्या अष्टभुजा आकाराच्या शिवमुद्रेत एक मजकूर लिहिला जातो की प्रतिपचंद्र लेखेव उवर्ध विष्णू विश्ववंदिता शहा शनो शहा शिवशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय होता की आकाशातील जो चंद्र आहे प्रतिपदेच्या चंद्र कोरेने जसा वाढत राहतो शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छाशी शिवमुद्रा रायगडावर ही तयार केली जायची. ही समोर महाराजांची स्वतंत्र बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. ही बाल्कनी त्यावेळी एकावर एक अशी 5 मजली उंच होती. आज हा पहिला मजला आहे. याच्यावरती अजून जर का 4 मजले असेल तर आपण अंदाज लावा की त्याच्या 5व्या मजल्याची हाईट किती उंच असेल. राजांकडे वेळ असेल, राजे निवांत हवा खाण्यासाठी येऊन बसायचे. समोर हा पहा ऐत्याकृती जो खड्डा दिसतो का त्या कॉर्नर मध्ये बघा यल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे. या खोलीचे नाव आहे गुप्त खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख कोण तर त्यांचे नाव आहे बहिरूपी बहिर्जी नाईक. साहेब बहिरूपी का म्हणायचं. बसल्या जागेवरती 7 रुपये बदलायचे. 18 भाषा येत होत्या. दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या वेशेमध्ये आणि त्याच्या भाषेमध्ये बोलायचं. राजाबद्दल प्रांताबद्दल जी चर्चा खलबत किल्ल्यावरती इथे केली जायची याला गुप्त खलबतखाना म्हणतात. म्हणजे या खानाची बातमी या खानाला पोहोचणे एवढे खासियत होती महाराजांच्या इकडे गुप्तहेराची. कारण की सांगण्याचे तात्पर्य एवढंच होतं की औरंगजेब बादशाहच्या दरबारी जाऊन त्याच्या शेजारी बसून त्याला त्याच्या भाषेमध्ये त्याच्या कवाला ऐकवून त्याच्या दाढीचा केस करून हे सोपं काम होतं का. एक चूक झाली असती स्वतःचा प्राण सुद्धा वाचला नसता, पण राजासाठी काही करण्यासाठी सज्ज होते. बघा ते बहिरूपी इथे चर्चा करत होते. आपण या 200 फुटावरती आता जे उभे आहात हे राजांचं त्यावेळेचे सचिवालय. आपल्या राजांचे जे 8 मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या हाताकडे एक सुरणीस एक कारकुन सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा. ताम्रपत्र, बखर, दस्तावेज हे जे काही लिहिलं जायचं ना हा लेखाजोखा होता. 365 किल्ल्यांचा तो इथे स्टोअर केला जात होता. हे त्यावेळेला 20 फूट हाईट नव्हतं, 16 फूट ऑफिस लेवल होती. वरच्या 4 फुटामध्ये दप्तर ठेवली यायची. 10 मे 1818 ला गडावरती तोफ मारा झाला नसता. विचार करा इथली बखर किती महत्वाची होती, इथले पुरावे किती महत्वाचे होते. आज सुद्धा बराचसा इतिहास बराचशा समाजापासून पुसला गेलेला पाहायला भेटतो. याच्या मागे तो 2 मजली चौथरा तुम्हाला पाहायला भेटतो. याला म्हणतात दिवाणी खास आणि जे छत्र दिसतं त्याला म्हणतात दिवाणी आम. प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर साहेब दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावं त्या दिवाणी खास आणि दिवाणी आमचं महत्व कळतं. दिवाणी खास लोकांच्या बैठका रायगडावरती इथे होत होत्या. आमजनता दरबार, राज्याभिषेक, किल्ल्याची पवित्र जागा पाहायला जाऊया. पण जाण्यापूर्वी ते इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का तुम्हाला. इथून रायगडाच्या पश्चिम टोकाला गेलात, पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी ऐकली असले का. रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण. रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम होता, गडात एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केले जायचे. माऊली गडावरती होती. 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. माय माऊली धावत पडत किल्ल्याच्या महादरवाजापाशी गेली. सरदार चांगोजी गडकरांना विनंती करू लागली माझं छोटं बाळ आहे आणि त्याला दूध पाजणं फार गरजेचं आहे.
त्या चांगोजी गडकरांना शिवरायांचा आदेश नव्हता. शेवटच्या प्रसंगी तिला गडावरती आणलं. राहायला खायला व्यवस्था किल्ल्यावरती केली, पण त्या माऊलीवर राहताही नसत. या गडावरती हवेचा वेगी तो तिला तिच्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाची जाणीव होत होती. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली रायगडाच्या 1200 फूट उंचाच्या डोंगरावर खाली उतरून गेली. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती, पण स्वतःला झालेल्या जखमा पाहिल्या नव्हत्या. घरामध्ये गेली, बाळाला खुशीमध्ये घेतलं, माय ममतेने हात करून त्याला दूध पाजलं आणि सकाळी हीच बातमी राजांच्या कडे पडली. राजांचे 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी गेले. मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळताना पाहिलं गेलं. त्या मातेने त्या बाळाला पालखीत बसवलं आणि रायगडाच्या राजसदरेवरती आणलं. हिरकणीला विचारलं. अहो, झालेली सर्व घटना त्या माऊलीनं सांगितली, पण राजाने एक प्रश्न विचारला. हिरा, रात्रीच्या प्रसंगी रायगडाच्या माथ्यावरून जसं तू खाली उतरली तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग? माऊली एका रडक्या अवस्थेत एवढंच उत्तर देऊ शकली. राज, रायगड अभेद्य, बेलाक आणि बुलंद नाही. त्याचं कारण सांगतो राजा. पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहादर स्त्री जर का उतरत असेल तर गडावरती गणिम सहज येऊ शकतो. हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा, तो कडा तासा, तिथे एक बुरुज बांधा आणि आजपासून त्या बुरुजाचं नाव काय द्यालो तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचं बुरुज. हिरकणीची स्टोरी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता बघ अरे ती नव ही तिचा आहे. तिचा आहे. दुसरी दाव का तुला माझा चल जाऊ चल जाऊ. हे बघा, आपण सर्वजण हे बघा, आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अति महत्वाच्या आणि पवित्र जागेवरती आता. हा राजांचा त्यावेळेचा दरबार आणि या दरबारामध्ये किमान इथे 6000 लोक बसायचे. परंतु शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता. आपले महाराज त्या राजसिंहासनातून काही बोलले तर त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ऐकायला जात होतं. तिकडून कोणी काही कुजबुजला गेलं तर राजापर्यंत आवाज येतो. इको साऊंड सिस्टीम म्हणतात. हे जर अनुभवायचं असेल तर महत्वाच्या 3 सूचनेचं पालन करायचंय. या प्लाटूनला कोणी चपला घालायच्या नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही त्या भिंतीच्या कडेला उभं राहायचं अति महत्वाचं होईल. दुसरी गोष्ट, आपण शांत राहा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना 2 मिनिटांसाठी शांत करा. तिसरी गोष्ट, तुम्ही सर्वजण शांत राहिलात तर मी त्या गेट पासून एकदा हलक्या आवाजामध्ये बोलेल. माझा आवाज एवढाच असेल की छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आपण शांत असाल तर आवाज कानापर्यंत क्लिअर येईल. मोठ्याने रिप्लाय द्यायचा जय म्हणून. मी बोले जय भवानी, आपण बोलायचं जय शिवराय. आपण दिलेला कागद पाडलेल्या कागदाचा आवाज आला तर शिल्पकार हिरोजी इंदुरकरांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. चला भिंतीच्या कडे. खाली वा चपला घालू ना. झालं काय? ग्रुप फोटो उभा राहा. ते फोटो मारा. गेला फोटो गेला. बघा, पण ऊन आहे आता. बघा तरी काय असं नाही. पुरी उतरते का तरी या वरच्या राहिले कडेलोट तिथलं गाडी वाला हे नाही का? पाताडला जिरवली माझी. सर म्हणते तू आता सर आधीच वैतागले तर माझ्या जाळणी. ज्या जागेला तुम्ही नतमस्तक झालात त्या जागेवरती आपल्या राजांचं पूर्वीपार 32 मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती.
पण मात्र ते सिंहासन काही पाहता येत नाही, त्याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर यानी जयसिंग 1985 ला या छत्राची स्थापना केली. छत्राला मेघडंबरी असं म्हटलं होतं. साहेब, त्या मेघडंबरीच्या आतमध्ये महाराजांची मूर्ती दिसते का? 6 जून 2009 ला बसवली. कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या राजांचे 13वे वारसदार यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवली. साहेब, त्या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतो तरी सांगलीवरून येतो शिवप्रतिष्ठान मंडळाचा. गेले 32 वर्ष इथं सेवा चालू आहे. सकाळी 7 वाजता येणं, शिवरायांना आंघोळी पूजा अर्चा करणं, गेले 32 वर्ष काम चालू आहे डेली. हो, डेली. याच्या खाली बघा लाईन मध्ये 3 खिडकी आहेत, पण त्या दिसत नाही त्या फुलांमुळे. पण आतमध्ये महाराजांचं मूळ सिंहासन ठेवण्याची जागा. मग त्या सिंहासनाचं वजन काय होतं तर 1 मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन इथं होतं. आणि दरबार अथंग 6000 लोकांनी भरलेलं होतं. तोच एक आनंदाचा सोहळा. आनंदाची तारीख आहे 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराज 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले. रायगडावरच्या कोणत्याही देवदेवतांना राजे विसरले नव्हते. राजे रायगडाच्या राजसदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर भल्या मोठ्या त्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसले. पहिल्यांदा जगदीश्वराच्या दर्शनास गेले. आई भवानी देवीला साकडं घातलं आणि गडदेवता शिरकाय मातेला राजे नतमस्तक होऊन पुन्हा आपल्या अंबारी या नगारखान्याच्या समोर येऊन थांबले. राजा अंबारीतून उतरले. आरती ओवाळली, दृष्ट काढली गेली. राजे राजसदरेवरती आले. इथल्या 6000 लोकांनी डोक्यातले भगवे फेटे काढले. प्रत्येकाने झुकून राजाला मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारून स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले. त्यांनी आपल्या आऊसाहेबांना पाहिलं, सिंहासनाला पाहिलं आणि राजांचे डोळे आनंदाच्या अश्रूने भरले होते. का तर त्याचं एक कारण होतं की आपल्या राजाला ते जीवाभावाचे मावळे कोणच पाहता येत नव्हतं. राजा आपल्या स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरी नतमस्तक होता. आपल्या आऊसाहेबांना म्हणतायत की आऊसाहेब, या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणार माझा ताना कुठेच पाहता येत नाही. आऊसाहेब, स्वराज्याची दुसरी पायरी चढतोय. राजा लाखाचं पोशिंदे, तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू कुठे आहेत? नुकतेच त्या नेसरीच्या खिंडी प्रतापराव गुजर, मुरारबाजी, वेढात मराठे, वीर दौडले 7 या वीर मावळ्यांची नावे राजे सिंहासनावरती आरूढ झाले. काशीचे गागाभट्ट 2 पावलं पुढून राजांच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं. हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. शतधरांनी राजांचा अभिषेक झाला. 1000 मोहरा उधळल्या आणि त्या सिंहासनाच्या मागून एका गुलजुबदाराने ललकार दिली. मी ललकार देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जय म्हणा. समोर बघा, आपण सर्वांनी एकदा शिवगर्जना देऊया की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आपल्या राजांचा 352 वर्षावर जो शिवराज्याभिषेक सोहळ्याची जागा होती. हा दरबार पाहायला गेला. इथे मध्ये जाळी दिसते का? पाण्याचं कुंड. सदरेत त्या लोकांना पाणी प्यायला व्यवस्थेचं ठिकाण आहे. हा खडक मध्ये का रायगडाचं टॉप शिखर भूमिपूजन इथे केलं, त्याच्यामुळे दगड काय हटवता येत नाही. हा गेट याचं नाव आहे नगारखाना. सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा. राजाने राज्याभिषेकाच्या मुहूर्ताला येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला या नगारखान्याच्या समोर 2 बलाढ्य देही 4 पायाचे हत्ती सजवले होते. इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंटन याला प्रश्न पडला होता की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस किल्ले रायगड चढताना एवढा दमचाक झालो, राजा तुम्ही गडावरती 4 पायाचे हत्ती आणले कसे? तो त्यावेळी इंग्रजी बोलणारा माणूस सदरेच्या डाव्या कॉर्नरला गेला. डोक्यातली व्हाईट कॅप काढली, झुकून मुजरा घातल्याने प्रश्न विचारला. राजाने त्या प्रश्नाचं चोख उत्तर दिलं की आम्ही रायगडाच्या माथ्यावर ते बलाढ्य देही 4 पायाची जे काही हत्ती आणले, हत्ती छोटी पिल्लं होती आणि छोटी पिल्लं पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती. म्हणजे लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याच लहान होईल का? हत्तीची वाढ 3 वर्षात, किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष. हा राजांचा गणविकावा ही दूरदृष्टी होती. पुढे होळी मैदान, बाजारपेठ पाहायला जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पाणी बॉटल डस्टबिनला टाका. पप्पा खाली घरी येतो, मी गडावर आहे. चला उभा राहा. पाठीमागं सरकू. करते तू.
म्हणजे व्यापाऱ्यापुढे दुकान लावायचं, मागे राहायचं आणि मध्ये साहित्य स्टोअर करण्यासाठी जागा होती. तर या बाजारपेठेतून तुम्ही 1 किलोमीटर अंतरावरती गेलात. माहिती देण्याचं काम माझं आहे, दर्शन जाण्याचं काम तुमचं आहे. समोरचं जे लांबून मंदिर पाहिलं थोडे वेगळ्या आकाराचं दिसतं का? या मंदिराचा आकार एका मस्जिद आकार दिसतो का? शिवरायांचा हेतू नव्हता कोणत्या जातीला का कोणत्या समाजाला दुखवण्याचा. याच्या मागचं कारण आहे काय? गडी विकावा, राज्य मंदिरं सुरक्षित राहावीत आणि त्याचा आकार तसा गोल आहे. साहेब तुम्ही तिथे जा, चपलाकडा त्या कळसाकडे बघा, कळसाच्या खाली कमळाच्या पाकळ्या, कमळ हे हिंदूंचं प्रतीक, ते महादेवाचं मंदिर पाहतो. मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांचं पायरीवरती नाव आहे. ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं. शिवरायाने हिरोजींना सहज विचारलं की वायरोजी, आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात, आपल्याला बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदार आहे. जहागिरी गड किल्ले. हिरोजीने काय मागावं? राजा, जिथे तुमचं उजवं पाऊल पडेल ना त्या पायरीवरती फक्त नाव कोरण्यासाठी अनुमती पाहिजे. साहेब नाव कोरले, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर हे नाव तुम्हाला तिथे पाहायला मिळते. समोर बघा व्हाईट कलरचं गोलकोट आहे, महाराजांची समाधी आहे. साहेब 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरीची वारी पूर्ण करा, पण जीवनात आल्यासारखं एकदा रायगडाची सुद्धा वारी करा. साहेब राजे होते म्हणून स्वराज्य केलं, राजा जन्माला नसता तर मराठी म्हणून या गडावरती कोणी आपण आलो असतो? रायगडाची वारी कोणी केली असती का? पण राजांच्या समाधीला प्रत्येकाने नतमस्तक व्हा. समाधीच्या साईडला वाघ्या नावाच्या पुत्र्याचं स्मारक आहे. पुत्र्या संदर्भात वादंग चालू, वाघ्या होता की नव्हता. मध्यंतरी वाघ्याचं स्मारक हटवलं होतं, पुन्हा बसवलं गेलं. आज त्या वाघ्यासाठी 4 पोलीस काका 24 तास पहारा देतात. कोणासाठी पोलीस प्रोटेक्शन? तर वाघ्या नावाच्या पुत्र्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज असते. इथे महत्वाच्या परिसराची समाप्ती घेताच मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 3 शेर सांगतो आणि माझ्या माहितीला रजा देत असतो. पहिला शेर असा होता की घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्रा स्वार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, पण महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवरायांना विसरेल तर त्याला हिजड्याची जात म्हणतात, हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज. काय करणार हातपाय वगैरे तसं नाही हो, दुखणं जरी काढलं तरी. तर इथं ते बसायचे ना. तू खा की. शिक्केवाली पोरगी कुठे गेली? म्हणून मी गेली नाही रोपवेला. ते जगदीश्वराचं मंदिर त्याची रचना ह्याच्यासारखी केली, मस्जिदीसारखी. सर
चेहऱ्यासाठी आता चालू आहे सगळं माझं. एक केसला मोडला त्याला टोपी घाला. हा हॅलो कोण इकडे सर तुम्ही. इथं लावले पहिली आडवा सर. Action!